हॅलो नमस्कार, मी काजल तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आज इकडचा म्हणजे माहेरातला शेवटचा दिवस आहे, तरी मी ह्यावेळेस जरा जास्तच राहिले कारण यात्रेमुळे यात्रा होती ना, त्याच्यामुळे दिवाळी झाल्यानंतर मग एका दिवसात माघारी जा परत या, त्याच्यामुळे मग राहिले नाही तर मी तेव्हाच जायची होते। परवाच्या दिवशी पण राहिले, कालचा दिवस मग यात्रा होती त्याच्यामुळे। आणि काल यात्रा झाली, काल सकाळचंच इतकी घाई म्हणजे ना जाण्यासाठी, कारण तिथं जा यात्रा करा परत दुपारी सगळं करून परत अंधार पडायच्या आधी माघारी या, त्याच्यामुळे मग आणि मेन म्हणजे भोजलिंग आमचं कुळदैवत आहे, पण आम्ही तिकडे जास्त जात नाही कारण दूर असल्यामुळे ना कोणीच जात नाही एवढं। पण ह्या वेळेस माझ्या वडिलांचा ऍक्सिडेंट वगैरे झाला होता, तर बऱ्याच लोकांनी आईला सांगितलं की कुळदैवत असून तुम्ही एवढं जास्त जात नाही, कधी मधीच जाता, त्याच्यामुळे मग करा। तर त्यामुळे आईने घेतली होती। अजून शुक्रवारी अजून एक आहे, कारण आपल्याकडं काही म्हणा धनगर समाजात कसं असतं, कुणाला काय झालं ना, साधा ऍक्सिडेंट जरी झाला तरी तो बरं होण्यासाठी इतके नवस करतात, आणि तसंच माझ्या वडिलांच्या बाबतीत झाले, 2-4 नवस केलेले आहे। त्याच्यामुळे आता काल एक झाला, तर शुक्रवारी एक आहे, पण मला नाही ठेवणार कारण रविवारी माझं सासरचा पण खेळ असतो, त्याच्यामुळे मग मला तिथं जाणं गरजेचं आहे। त्यामुळे मग म्हटलं चला आज म्हणजे बुधवारीच आपण जाऊया, कारण बुधवार गुरुवार शुक्रवार म्हणजे 2-4 दिवस तिथं राहू। बघू शक्यतो मी शुक्रवारी ज्यावेळेस तिथे खेळ आहे ना, म्हणजे इथं नवसाचं आहे एक बकरं आईचं, म्हणजे माझ्या वडिलांचं नवस बोललेलं, तर ते मग मी येईल संध्याकाळचं लगेच माघारी जाईल त्यांच्यासोबत येऊन, मग बघू कसं होतंय ते त्याच्यानंतर। आणि आता सगळेच म्हणजे माझी बहीण तर काल सकाळी आली, आज लगेच जाणार आहे ती, आता ती पण शुक्रवारी येईल। कारण इकडचं कसं असतं, माझी आखी तरी माझी मोठी बहीण परवाच्या 2-3 दिवसाआधी पहिला ब्लॉग टाकला होता ना इकडचा, त्याच्यामध्ये माझी मोठी बहीण होती, आम्ही 3 जणी बहिणी आहे आणि एक भाऊ आहे। भावाचं तरी काही नसतं, म्हणजे आम्हाला जिथं आल्यानंतर आमचा माहेर पण हे सगळं आमची आईच करती, भावाचं त्याचंच भागत नाही, त्यामुळे त्याच्याकडून बिलकुल अपेक्षा नसतो, उलट त्यालाच आमच्याकडून अपेक्षा लागते की हा आई येणार आहे तर काही देतील वगैरे, त्याच्यामुळे आम्हाला त्याच्याकडनं बिलकुल अपेक्षा नसते 1 रुपयाची सुद्धा नाही। तर आल्यानंतर म्हणजे सगळ्या बहिणी अपेक्षा असते भावाकडून की साडी घ्यावी वगैरे, पण आम्हाला अपेक्षा नसते। आमची आई आमचं सगळं करत असते, कारण ती अजून म्हणजे खमकी आहे, ती सगळं करते, भरपूर काम करते ती, कारण तिच्या लेकींचं माहेर पण व्यवस्थित व्हावं त्यासाठी करते आणि खूप कष्ट करते। कधी कधी खूप वाईट वाटतं, मग मला काय वाटतं की आता बघा इकडे आलो की आपण सासरचे म्हणतात की सासरीच राहा, आपलं तिथंच राहायचं, इकडं माहेरी जास्त राहून देत नाही, प्रत्येकच मुलीचं तसं असतं। पण मला कसं वाटतं, माझ्या आईचं म्हणजे खूप जास्त जीव आहे आमच्यावर, तर मग वाटतं तिच्याकडे ती वर्षभर एकटी असते, आता सासरी भरपूर लोक आहेत घरात, त्याच्यामुळे इथं ती एकटी असती, त्यामुळे मग खूप वाईट वाटतं। आता जाताना तर नुसतं रडून बुरे हाल होणार आहेत, कारण नाही जावंच वाटत, मन होत नाही। म्हणजे इथं काय मला एवढं करमत वगैरे नाही किंवा कामही नसतं, तिथंही सासरी एवढं काही काम नसतं, आपलं मीडियम, पण ती एकटी राहते। आता आम्ही गेलो की झालं ती एकटी, त्याच्यामुळे वर्षभर परत ती एकटी, वडील आणि दोघं, वडील काय एवढं जास्त बोलत नाही। ए गुंड्या लगेच जाऊन बसला, बाय तरी कर, रुद्राचा पा तर घे। आदर्श एवढी घाय लागली तुम्हाला जायची? रुदू जा ना, ते दादा चला जा बाय करून ये त्यांना, जा बाय कर, मावशीला पा देऊन ये, मावशीला पा देऊन ये, जा मावशी चालली, पळ, जा जावा, बाय गुंड्या। बसा येतंय का तुम्हाला एवढ्या सगळ्यांना? आदर्शला पण पुढंच घ्या की, मग हे मागं दोघं बसतील। चल बाय। सगळ्यांना बाय केलं आणि आम्ही निघालो। आम्ही परत शुक्रवारी वाटलंच तर माघार येणार आहे, कारण अजून एक यात्रा आहे। मग ते कसं होतंय, कारण काही ना काही आडवं ना, गावाकडे कसं असतं कोणताही कार्यक्रम करा काही ना काही आडवं येतच असतं, तर आम्ही इकडच्या साईडनं जातो, म्हणजे वरच्या साईडनं
मसवडवरून नाही जात, कधी कधी काही काम असेल तरच. तर आता भालवडी पार करून आम्ही घाटात आलोय. हा इंचबावचा घाट आहे. इंचबावच्या घाटातून वर गेलं की इंचबाव लागतं, त्याच्यानंतर मग हवालदारवाडी वगैरे लागतील, मग खाली येतं म्हणजे घाटाच्या खाली. तर घाटाच्या वरती जे गाव आहे ना ते सातारामध्ये येत आहेत सगळे, आणि घाटाच्या खाली एक लाईनच आहे, तिथून खाली म्हणजे आमचं जे पहिलं गाव आहे ना ते सोलापूर जिल्ह्यातलं पहिलं म्हणजे बाँड्रीवरचं. पण ते सोलापूर जिल्ह्यात वाटतच नाही मला, कारण सोलापूर नुसता जिल्हा आहे, त्या नावाला काही एक म्हणजे मी तरी कधी जातच नाही, आम्ही कधी जातच नाही सोलापूरला त्याच्यामुळे. आणि इकडे सुद्धा म्हणजे माझ्या माहेरी सुद्धा इकडे अगदी डोंगराच्या ह्या साईडला आमचं घर आहे, आणि सातारा जिल्हा अगदी पलीकडे राहतो. जिल्ह्यात जरी असलं तर एकदम कॉर्नरला असल्यामुळे मग काहीच एवढं नसतं, म्हणजे आम्ही ना कधी सातारला जातो हो ना काहीच नसतं. तर आता हा घाट वरती चढून जायचं, आणि फक्त डोंगरच मध्ये आहेत, घरनं पण दिसतं. डोंगराच्या इकडे गेले की मग आमचं सासर येतं माझं. तर जास्त लांब नाही आहे, पण तरीही जवळजवळ पाऊण तास लागतो जायला, 15-20 किलोमीटर असेल. पण रस्ता चांगला नाही आहे, त्याच्यामुळे मग हळूहळू सावकाश जावं लागतं. तर आता आम्ही डोंगराच्या वरती आलो होतो, आणि ती पलीकडे जे डोंगर दिसत आहेत ना त्याच्या पलीकडे जळभावी आहे, पण असं मधून जाता येत नाही, अगदी टर्न घेऊन जायचं इकडच्या साईडनं त्याच्यामुळे. आणि आता इथं सरळ पुढेच गेलं की मग सरळाचा मसवडचा आणि माळशिरसचा 2 रस्ते येतात, एक मसवडला जातो एक माळशिरसला जातो. त्याच्यातून वरती आम्हाला जायचं असतं माळशिरसला. आणि हा आहे जळभावीचा घाट, म्हणजे कोणी कोणी याला जळूबाईचा घाट सुद्धा म्हणतं. जास्त मोठा घाट नाही आहे तरी सुद्धा लोक इतकी जास्त भीतात नाही या घाटाला, कारण इकडे चोर वगैरे असं म्हणजे जास्त असतं. रात्रीचं तर जास्त कोणी प्रवास करतच नाही. आम्ही सुद्धा रात्र व्हायच्या आधी शक्यतो जात असतो, पण कधी कधी उशिरा पण गेलो ना की भीती वाटते की आता सेफली घरी पोहोचते का नाही अशी सुद्धा भीती वाटत राहते. आणि हा घाट उतरला की खाली सोलापूर लागतं, आणि घाटाच्या वरती सातारा जिल्हा लागतो. तिकडनं घरी आले आणि येऊन बघते तर काय सगळ्या मिरच्या ज्या आहेत ना कोंबड्यांनी खाली इसकटून घेतल्या होत्या. मग घरी कोणीच नसतं ना. इकडे कसं असतं माहिती आहे, पटकन सकाळचं कामं करायची आणि निघायचं रानात, ते डायरेक्ट संध्याकाळी यायचं. मग घरी काय झालंय, कुणी काय केलंय, काय चाललंय काहीही म्हणजे फरकच पडत नाही, कारण रानातलंच बघावं लागतं. मग घरी सारखं सारखं येऊन काहीच बघता येत नाही. पण तरी ज्या गोष्टी सुकवायला वगैरे टाकलेल्या असतात, आता हा मिरच्या आहेत ना त्या आमच्या रानातल्याच मिरच्या आहेत, मग इथं सुकायला टाकलेत. पण आता कोंबड्या आहेत घरी एवढ्या, मग काय ते कोंबड्या काय नीट ठेवणार नाहीत, त्या इसकटून खालीच घेतात. शेरड्या येतात, मेंढऱ्या येतात, बरंच काय काय येतं. घरी सुद्धा लक्ष ठेवावं लागतं, पण घरी कोणच नसेल. आता पलीकडे शेळ्या आहेत, त्या दुसऱ्याच्या आहेत. आता मी जर इथं नसती तर सरळ आल्या असत्या कणसावरती खायला, पण मी आहे म्हणून ती तिकडंच पलीकडे थांबल्यात. किंवा थोडंसं भीती तरी वाटते की नाही बाबा इथं कोणीतरी आहे, पण घरी कोणी नसलं ना मग काय नाही, एकदम मोकाट असल्यासारखं येऊन खाऊन जातात. तर आत्ताच आले तिकडनं आल्यानंतर थोडे बसली होती. ही माझ्या जाऊबाईंची मुलगी आहे सगू, म्हणजे आम्ही आलो ना तेव्हा ती नव्हती, तिच्या मामाच्या घरी गेलेली, आत्ता आली. आणि आम्ही दोघी म्हशी बांधायला गेलो होतो, पण तिथं म्हशीच नाही त्या. मग हिला म्हटलं चल घरी जाव्या, जा घरात बस. आणि दुसरी एक आहे, अजून एक आहे, दोघी आहेत. रुद्रसोबत एक खेळती घरामध्ये, ही एक आहे, मुलगा एक आहे, त्यांना 3 मुलं आहेत, आणि माझं एक रुद्र, अशी 4 आहेत. तर तिकडनं आली आणि मामा आले होते ना ह्यांचे, त्याच्यामुळे गप्पा मारत बसलो. ती 2 तास कुठे गेले कळलंच नाही. मग आता थोडं असं म्हटलं कामं करावी ती, कारण इतका पटकन दिवस जातो ना, पटकन दिवस मावळून जातो. तर आता इतके माहेरचे व्हिडिओ टाकले तर तुम्हाला वाटेल की वहिनी कुठंच नाही दाखवली, वहिनीसोबत व्हिडिओ शूट केला नाही. तर झालं असं की गेल्यानंतर वहिनी 2 दिवस नव्हतीच, म्हणजे 1 दिवस नव्हती, ती माहेरी गेलेली. तिकडनं आले की तिचं कसं असतं, सारखं ते तणनाशक मारायला तिला रानातच नेते. सकाळ दिवस उगावला नाही तर तिला रानात, आणि संध्या रात्री पण तिचं रातपाळी असते पाण्याची, त्याच्यामुळे तिला रात्रीचं पण घेऊन जातात. त्यामुळे मग तिला व्हिडिओमध्ये घेताच आलं नाही, कारण तिचं सारखं कामच सुरू असतं, ती अशी शांत बसलेली नसतीच. आणि त्यात तिला करायचं पण नव्हतं, देवाचा कार्यक्रम होता ना, त्याच्यामुळे तिला सारखी रानात पाठवत होती, घरी तिला कोणी थांबूच देत नव्हतं. मग त्यामुळे तिला घेताच आलं नाही. तर आत्ता जाणार आहे, अजून शुक्रवारी एक यात्रा आहे, म्हणजे माझ्या आईचंच आहे, अजून एक जत्रा आहे त्यांची. तर त्यावेळेस जाईल ना, त्यावेळेस नक्की म्हणजे दाखवीन, पण त्यावेळेस पण ती चांगली नाही होत, तोपर्यंत पण काय माहिती तेव्हा पण ती येते का नाही. पण मी तेव्हा नक्की थोडंसं दाखवेन क्लिप तिची. आणि दाखवली होती एका व्हिडिओमध्ये, पण दाखवली होती बहुतेक शॉर्ट नाही दाखवली होती कालच्याच व्हिडिओमध्ये, पण दिसली नसेल एवढं की तीच माझी वहिनी असं सांगितलं नव्हतं. तर आता चला इकडचं आवरायचं आहे, लगेच दिवस मावळतो. तर आमच्या घराचं म्हणजे काही नाही आहे,
असंच आहे, सगळीकडे माळच आहे. आणि आमच्या दारामध्ये तर सदैव असा राडा पडलेला असतो कणसाचा, हे मक्काचा. कारण गाव असलं की नाही, गावात कशी एकदम खेटून खेटून घरं असतात. आता ह्याच्या समोरचं जे दिसते ना मका, ती आमची नाही, ते दुसऱ्यांची आहे. आणि त्यांचा दारात सगळा पाचवा आमच्या घरामध्ये येतो इकडनं. त्याच्यामुळे मग ती दुसऱ्याची म्हणजे दुसऱ्याची नाही आहे, आमच्या चुलत सासऱ्याची आहे. आणि मग त्याच्यामुळे मग ते सगळं आमच्या दारात आहे. आणि हे पण मग इकडनं. त्याच्यामुळे मग इथे एवढं नाही आहे. पटांगणात घर असलं ना कसं होतं, सगळा जागा आपलाच असतो. इथं गावात असं नसतं, सगळीकडे खेटून खेटून सगळं असतं. त्याच्यामुळे तरी आमचा एका साईडला आहे, त्यामुळे इकडचा जो पेस आहे तो आम्हाला एवढा वापरता येतो. जरी तिकडच्या साईडचं नाही वापरता आलं तरी. तर आता मला थोडंसं कामं करायचे आहेत, भांडी वगैरे धुवायची पडले ते धुवून घेते. तर चला. तर आमच्या दारात ना हे एक पपईचं झाड आहे, अगदी देशी पपया, छोट्या छोट्या. आणि पण इतकी भारी टेस्ट आहे ना या पपयांची, चव खूपच छान लागते. आता ही जी खालची आहे ना थोडीशी पिकायला लागली, आता उद्या वगैरे ती खायला येईल. बाबा बिचारीला एकदाची लय दमवलं तिनं, कुठनं आणली मी डोंगरावरनं तिला, दमली. अजून तर 3 यायच्या आहेत त्या म्हशी. हे असं असतं. आमचे साहेब तर वर आहेत, काय करतायत काय माहीत. म्हशी नुसत्या सोडून खाली लावायच्या होत्या, 1 तास झालं तिकडेच जाऊन बसलेत. काय करतायत काय माहीत, एवढं दमली. माहेरी गेलं नाही एक काम करायची इच्छा होत नाही. पण सासरे आता मी दुपारचंच आलेले होते, पण दुपारपासून माझं काय हात बंद नाही, काही ना काही करतच आहे. कारण बसावंसं वाटतच नाही, माहीत नाही का. एक प्रकारची मनामध्ये भीती असते की बाबा बसलो कुणी काय बोललं तर. त्याच्यामुळे मग सारखं काही ना काही करतच राहायचं. आणि पाऊस आला ना मला छान वाटतं, कारण दाबून बसन. पाऊस नसला की इतका फपुटा उडतो ना, नुसतं ते चेहऱ्यावर तोंडावर तर बसतोच, पण घरात जे कपडे असतात तिकडे सगळ्यांवरती जातो. त्याच्यामुळे मी शक्यतो पाणी मारत असते. सारवूनच आम्ही काढतो, पण कधी मध्ये एखाद्या वेळेस पाऊसच येतोय. कारण ज्या दिवशी आम्ही आलो ना त्या दिवशी पाऊस नव्हता, त्याच्या रात्री पाऊस आला. त्याच्यामुळे मग कधी येईल कधी नाही. तर आता उद्या वगैरे मी सारवून घेणार आहे, कारण आमचा इथला सुद्धा खेळ असतो. तर आता मी जळाण काढायला गेली, आणि हे मेन काम आहे, कारण करावंच लागतं. जळाण नव्हतं, चुलीच्या पुढे एक पण लाकूड नव्हतं, आणि मला स्वयंपाक करायचा होता. त्याच्यामुळे मला आता जळाण, तर मी 2 दिवसाचे एक साथच जळाण नेत असते. सारखं यायचं मला कंटाळा येतो, अलीकडे यावं लागतं जळाण नेण्यासाठी. त्याच्यामुळे मी इथं पटपट काढत असते. तरी बरं आहे आपल्या घराच्या जवळनंच न्यायचं आहे, नाहीतर रानातनं जाऊन आणायचं असलं ना मग लय वैताग येतो, नको वाटतं. आणि तशी सवय आहे कामाची थोडीफार, पण कसं जास्त असा खूप दिवसातून, आता वर्षभर आपण येत नाही, वर्षानंतर एक्झाम आलं ना की मग ते जमतं, पण लागतं लय हाताला. माझ्या तर लगेचच हाताला आणि पायाला कुठे ना कुठे लागत राहतं, आणि मग ते रक्त वगैरे येतच राहतं. तर आता मी इथं जळाण वगैरे काढून घेत होते. आणि पलीकडचं तुम्हाला नुसतं सांसून दिसत असेल, कारण एखाद्या गावामध्ये वगैरे जसं करमतं नाही ते करमत नाही. काम एवढं नसतं, आता जे घरातलं आहे ते करावंच लागतं, एवढं असं काही काम नसतं भरपूर, पण तरीही करमतच नाही. मी जरी काम करत असली ना तरी त्या माझ्या कामात पण माझं मन नाही लागत. जसं आता दमनमध्ये असलं की कसं प्रत्येक कामात अगदी मन लागतं, आणि ते काम काय माहीत नाही, पण तिथं अगदी घरात असतो आपण, असं आपल्याला वाटतं की घरात बसून करमत वगैरे नसेल, पण माझं उलट आहे, मला तिथंच जास्त करमतं, इकडे एवढं करमत नाही. कारण इथं कसं असतं ना, आपल्याला सवय नसते आणि एकदम या सकाळ संध्याकाळ थोडं तरी बरं वाटतं, पण दिवसाचं नको रे बाबा, अजिबात बसू वाटत नाही. म्हणजे बसायचं तर नसतंच, इथं काही ना काही करतच राहायचं असतं, कारण रात्रीचं झोपायचं असतं तेवढंच. तरी मी दुपारचं वगैरे मला कंटाळा आला ना तर कधी कधी झोपत असते, पण इकडच्या बायका तर दुपारचं अजिबातच झोपत नाही. म्हणजे त्यांना ते सारखं कामच, कंटिन्यू कामच करत राहायचं. आणि ही जी बारकी आहे ना ती माझ्या जाऊबाईंची मुलगी आहे, छोटी, आणि जी व्हिडिओ काढते ती मोठी आहे, कारण त्यांच्याकडेच कॅमेरा देते. आणि हे आहेत माझे सासरे. आम्ही संध्याकाळ झाली होती, फटाके तर वाजवायचं चालू होतं. तर हा आजचा छोटासा ब्लॉग मी इथंच थांबवते. कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात अशाच एका छोट्याशा न्यू ब्लॉगमध्ये. बाय बाय.